लाडक्या बहिणींना सरकारनं दिवाळी गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलेला आहे। हप्ता आजपासून खात्यामध्ये जमा होणार आहे आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही। सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार। मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवाभाऊ आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही। आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो। मी आज या निमित्ताने एवढंच सांगतो, आपलं जे महायुतीचं सरकार आहे हे सरकार विकासाचा विचार करणारं सरकार आहे। आम्हाला समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास घडवायचा आहे। या महाराष्ट्रामधला दुष्काळी भाग आहे त्यातला दुष्काळ आम्हाला दूर करायचा आहे। आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्हाला मदत करायची आहे। आपण बघा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर आजपर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज हे त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांकरता दिलं आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं देखील सुरू झालं। आमच्या शेतकऱ्यांना जी वीज सवलत आम्ही दिलेली आहे, विजेचं बिल जे माफ केलेलं आहे, 5 वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो। आणि अर्थातच 5 वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून 5 वर्षाकरता आम्ही तुम्हाला ती सवलत देऊ। त्यामुळे आता तरी 5 वर्षापर्यंत ही सवलत तुमच्याकरता आम्ही ठेवली। आणि एवढंच नाही तर आता आपण जे सोलरायझेशन सुरू केलेलं आहे त्यानंतर 2026च्या डिसेंबरमध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा 12 तासाची वीज आणि मोफत वीज हे आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही। आणि आमच्या सगळ्या उपसा सिंचन योजना देखील आता आम्ही त्या ठिकाणी सोलरवर टाकतो आहोत। आमच्या उपसा सिंचन योजनांना देखील सोलरची वीज मिळाल्यामुळे सातत्याने बिल भरलं नाही म्हणून आमच्या ज्या उपसा सिंचन योजनांवर संकट येतं त्या संकटातनंही उपसा सिंचन योजनांना पूर्णपणे बाहेर काढण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करणार आहोत। बंधू भगिनींनो, सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत पण आज एवढंच सांगतो की आम्ही जे काम सुरू केलंय त्यामुळेच तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळतोय। हे काम मोठं आहे पण हे केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळत नाही, जोपर्यंत दुष्काळ आम्ही दूर करत नाही तोपर्यंत आमचं कार्य थांबणार नाही। पूर्णत्वाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। पण रणजित दादा, अजून तुम्हाला खूप काम करायचं आहे। अजून तुमच्या हातून खूप मोठी मोठी कामं व्हायची आहेत। अरे बाज की असली उड़ान अभी बाकी है, तुम्हारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है। अरे अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन तुमने, अभी पूरा आसमान बाकी है। आणि म्हणून चिंता करू नका, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत। या ठिकाणी हा जो संघर्ष तुम्ही हातामध्ये घेतलाय हा पूर्ण केल्याशिवाय आपण थांबणार नाही। आज तुम्ही बघा या ठिकाणी इतक्या वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। प्रशासकीय इमारत असेल, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या इमारती असतील, खरं म्हणजे या ठिकाणी सगळ्या प्रकारची व्यवस्था ही आता रणजितदादा, सचिनदादांनी अशा प्रकारे केली आहे की ज्या ज्या गोष्टी जिल्ह्याच्या ठिकाणी असतात त्या सगळ्या गोष्टी आता फलटणला ते घेऊन आलेले आहेत। आता जिल्हा मागू नका एवढीच तुम्हाला विनंती आहे, नाहीतर परत एक नवीन संघर्ष या ठिकाणी सुरू होईल। आणि आता आमची कुठल्याही नवीन संघर्ष सुरू करण्याची या ठिकाणी तयारी नाही। पण निश्चितपणे ही सगळ्या या ज्या प्रशासकीय इमारती आहेत, कोर्ट आहे, या ज्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत यामुळे नागरिकांचं जे जीवन आहे हे जीवन मोठ्या प्रमाणात सुकर होणार आहे। आज खरं म्हणजे इथे येत असताना मला असं वाटलं की आता खूप गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळे आता त्या गोष्टींबद्दल आभार आपला मानला जाईल तो तुम्ही मानलाच आणि मग आपण या ठिकाणी भाषण करू आणि मग इथनं जाऊ। पण आल्याबरोबर रणजितदादांनी हळूच
माझ्या हातामध्ये 11 नवीन मागण्याचा कागद दिला. 11 नवीन मागण्या. माझ्या हे लक्षात आलं की मारुतीच्या शेपटी उत्तर रामायण घडलाय ना इथे, त्याच्यामुळे रामायणाचा संबंध आहेच. त्यामुळे या ठिकाणी मारुतीच्या शेपटीसारख्या रणजितदादाच्या मागण्या काही संपणार नाही आहेत आणि त्या संपूही नाही. जो खरा जननेता असतो तो कधीच या ठिकाणी कुठल्याही बाबतीत सॅटिस्फाय होऊ शकत नाही. जोपर्यंत शेवटच्या माणसाचा विकास होत नाही तोपर्यंत त्याला त्या ठिकाणी समाधान लाभत नाही. आणि म्हणून आज त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या. मग त्याच्यामध्ये पाडेगाव, मुरुम, साखरवाडी, जिंती, फलटण, कोळंकी ते शिंगणापूर हा रस्ता MSIDCच्या माध्यमातून केला पाहिजे. आणि अर्थातच आपल्याला माहिती आहे की या रस्त्याचं ऐतिहासिक महत्व काय आहे. त्यामुळे दादा काळजी करू नका, MSIDCच्या मार्फत हा रस्ता, कारण तुम्ही या ठिकाणी बांधकाम मंत्र्यांनाही बोलवलेलं आहे आणि इतके हुशार लोक आधीच जाहीर केलं की बांधकाम मंत्री आमचे जावई आहे. त्यामुळे आता जावयाला सासूरवाडीमध्ये काही नाही म्हणता येईल का. त्यामुळे जावयांच्या वतीनं मीच या ठिकाणी आश्वासित करतो. बरं, फलटणचे लोक एवढे हुशार आहे. मी जावयांना विचारलं, जावई म्हणाले हो चांगलं आहे सगळं, आता फलटणच्या मुली आम्ही केल्या आहेत त्यामुळे आमचं सगळं चाललेलं आहे. लगेच फलटणचे लोक येऊन आम्हाला सांगतात हे सगळे जावई जे आमचे इतके मोठे झाले कारण आमच्या मुलींचंच भाग्य मोठं होतं म्हणूनच हे मोठे झाले. अशा प्रकारे त्या ठिकाणी एक मेघ देखील आमच्या फलटणच्या लोकांनी दिलेली आहे. पण निश्चितपणे हे कार्य जे आहे ते आपण पूर्ण करू. आणि त्याचसोबत बाणगंगा नदीचा समावेश हा अमृत 2 मध्ये करण्याच्या संदर्भात आपण जे सांगितलेलं आहे त्या संदर्भातलं देखील कार्य आपण पूर्ण करू. न्यायालयाची स्वतंत्र इमारत तुम्ही मागितलेली आहे. निश्चितपणे न्यायालयाची स्वतंत्र इमारत देखील देण्याचं काम आपण करू. आणि माळशिरस तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असलेल्या 22 गावांचा समावेश आणि त्याला पाणी देण्याच्या संदर्भातला निर्णय आमचे रामभाऊ सातपुते देखील या ठिकाणी आलेले आहेत. या संपूर्ण म्हणजे माळशिरस पर्यंत पाणी नेण्याच्या या रणजितदादांच्या सगळ्या संघर्षामध्ये त्या ठिकाणी राम सातपुते त्यांच्या खांद्याला खांदा लावून होते. त्यामुळे रामभाऊ तुमची मागणी ही जी काही रणजितदादांच्या माध्यमातून तुम्ही रेटली आहे तीही पूर्ण होईल आणि त्याचंही टेंडर हे आपण या ठिकाणी काढू हे मी आपल्याला सांगतो. त्याचबरोबर नीरा देवधरच्या प्रकल्पातील गावडेवाडी, शेखमीरवाडी आणि वाघोशी या उपसा सिंचन योजनांना त्या ठिकाणी तृतीय सुप्रमा देऊन त्याची निविदा काढण्याचा विषय आमचे कपूर साहेब बसले आहेत. कपूर साहेब हेही तातडीनं हातामध्ये घ्या आणि हेही काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. एवढंच नाही तर आता त्यांनी नवीन मागणी माझ्याकडे काय दिली तर म्हणाले आता आमच्या फलटणमध्ये जुनं एअरपोर्ट आहे, आता ते एअरपोर्टही चांगलं करा आणि त्याच्यावरही विमान उतरवा. आता हे खरं आहे की जर औद्योगिक दृष्ट्या आपल्याला प्रगत व्हायचं असेल तर एअरपोर्ट महत्वाचं आहे. पण याचं मी आश्वासन आज देऊ शकत नाही. मी आता या एअरपोर्टवर या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण सर्वेक्षण करण्याकरता एक PMC अपॉइंट करीन आणि त्या PMCच्या रिपोर्टवर आधारित या ठिकाणी पुढचा निर्णय घेईन. जर PMCने सांगितलं रणजितदादा की इथे अशा प्रकारचं काम करणं शक्य आहे तर ते निश्चितपणे मी करून देईल हे मी आपल्याला या निमित्ताने सांगतो. यासोबत अजून काही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, साखरवाडी तहसील कार्यालय, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी माझ्याकडे यायची गरज नाही. तुम्ही आपल्या बावनकुळे साहेबांकडे गेलात तरी देखील हे काम होतं. तुम्ही मागच्याही हे 2-4 कामं सचिनदादांनी तुम्ही थेट बावनकुळे साहेबांकडनं करून घेतले आहेत. तुमचं तिकडे चांगलं सेटिंग आहे मला माहिती आहे. त्यामुळे त्या छोट्या छोट्या गोष्टींकरता मला त्रास देण्याची काही आवश्यकता नाही आहे. एक सातत्याने मला त्यांची मागणी असते की नाईकबोमवाडी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एक लार्ज मेगा प्रोजेक्ट दिला पाहिजे. मी त्याच्या पाठीमागे लागलो आहे आणि मी तुम्हाला तो प्रोजेक्ट निश्चितपणे देणार. काही लोकांशी बोलणं चाललेलं आहे आणि तो प्रोजेक्ट हा तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे देऊ. यासोबत अजून काही मागण्या आहेत. MSSIDCच्या तर आपण मागण्या केलेल्याच आहेत आणि मला असं वाटतं की एक अजून चांगली मागणी आपण केलेली आहे की यंत्र